रोखायच्या, दुसरीकडे धावा परिवर्तित करायच्या आहेत. सो इथून कुठल्या संघाची सरशी होईल हे अजून सुद्धा, परंतु अजून सुद्धा रोहितने अगदी आजच्या दिवसामध्ये स्वतःवर कॉन्फिडन्स दाखवलाय आणि स्वतःवर विश्वास ही यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. योग्य पद्धतीने कॉन्सन्ट्रेट ठेवलंय. शेवटच्या या षटकामध्ये 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गेम ऑन आहे. या शेवटच्या अंतिम स्पेलमध्ये अगदी आपण पाहताय वैभव स्वतः संघ मालक गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित होत आहेत. तर रोहित तुंबडा यांना आपण पाहताय बॅटिंग स्टान्सवर. ब्लॉक ऑल योग्य डिलिव्हरी. हे प्रत्युत्तर खूप महत्वाचं. मैदानाच्या आतमध्ये ही कश्मकश, चेंडू आणि फळीच्या या द्वंद्व युद्धामध्ये कुठल्या संघाची सरशी होईल हे सुद्धा सांगू इच्छित नाहीये, कारण की 5 चेंडू अजून सुद्धा 9 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी, कंट्रोल युक्त गोलंदाजी. अगदी या सिच्युएशन मध्ये वैभव्याने स्वतःवर जिम्मेदारी घेतलंय आणि जगातील सर्वात महत्वाचं टॉनिक काय तर ती आहे जिम्मेदारी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, झेल खूप महत्वाचा. झेल खाली क्षेत्ररक्षक, यस इट इज. झेल घेतलाय, संपलाय फलंदाजाचा खेळ. आता येणारे 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. परिपूर्ण सिच्युएशन आपण पाहू शकाल ना, आता दोलान्मय अवस्थेमध्ये आहे. विकेटचं झालंय ते पतन. आयुष नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होईल. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक. ऑन झाला आणि त्यामागचं कारण आहे विकेट गेले. रोहित सेट फलंदाज बाद झालेत आणि अगदी आपण पाहता इथून येणारे चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. नव्याने बॅटर आयुष मैदानाच्या दिशेने. मोठा फटका, प्लेट ऑन. ओहो, काय कमबॅक आहे. म्हणून म्हटलं क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही ना तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की कुठला संघ बॉन होईल. आता या परिक्रमेमध्ये लगातार 2 विकेट गेलेत. सिच्युएशन मध्ये अगदी पुन्हा एकदा झालाय फेरबदल. येणारे 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. आतापर्यंत सामना परिपूर्ण कंट्रोल मध्ये होता. सुरुवातीमध्ये सामन्यामध्ये 3 विकेट गेले होते सुरुवातीच्या 3 चेंडूंवर आणि तदनंतर आपण बघितलं पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली. पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर आपण पाहू शकाल या शेवटच्या षटकामध्ये होप्स परिपूर्ण होत्या आणि म्हणूनच प्रत्येक धाव क्रिकेटच्या या पटलावर खूप महत्वाची आहे. स्वतः संघ मालक त्या ठिकाणी स्वतःवर भरोसा दर्शवलाय आणि काय गोलंदाजी, जो एक्सपिरियन्स आहे, जो अनुभव आहे तो परिपूर्ण क्रिकेटच्या पटलावर उतरवलाय आणि महत्वाच्या या सिच्युएशन मध्ये त्यांची गोलंदाजी उल्लेखनीय. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. नव्याने बॅटर जयकांत मैदानाच्या दिशेने. एकेंडे दयानंद तुंबडा यांना आपण पाहताय. एकेंडे जयकांत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक दिली होती. इन मुवमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. 2 धावा आता कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेकरिता प्रयत्न आहे परंतु प्रयत्न थोडासा असफल ठरलाय. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 2. दयानंद याकडे महत्वाची स्ट्राईक असेल. 7 धावांची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल आणि 9 विकेट जवळ जवळ पडल्यात. म्हणजे ही सुद्धा एक मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. हलकीशी डबल माइंडेड मध्ये. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. मॅच रंगतदार स्थितीमध्ये. स्टे ट्यून. घेऊया एक पुन्हा एकदा डीजे ब्रेक. मात्र चेक केली जाईल. थर्ड अंपायर मात्र या ठिकाणी आहेत. जिथे जिथे विषय गंभीर आहे ना तिथे तिथे पाटील नेटवर्क खंबीर नेहमीच पाहायला मिळतोय. जतन किने खूप चांगल्या पद्धतीने वर्क करत असताना सातत्य ठेवलंय. आपल्या कामामध्ये व्हरायटी, आपल्या कामामध्ये क्वालिटी हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. यस, सेफ आहे बाउंड्री लाईन. इथून बाद व्हावं लागेल. हा 9वा धक्का. इथून अगदी आपण पाहताय 2 चेंडू आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. आता 7 द्यावी लागेल कुठल्या तरी एका फलंदाजाला, कारण की शेवटची अंतिम विकेट आहे आणि चेंडू सुद्धा जास्त नाही आहेत. ज्याच्या नावावर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोठावण्याचा कारनामा आहे आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये तो दयानंद तुंबडा एक केंडने. तर आता त्याला साथ देण्याकरिता ही शेवटची अंतिम विकेट आपण पाहताय. मिस्टर तुषार मैदानाच्या दिशेने रवाना झालाय.
मॅच मध्ये परिपूर्ण रंगतदार स्थिती आहे. पण आपण सातत्याने म्हणतो ना, जिंदगी उसी के साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है. आता इथून संघर्षातून तुम्हाला वाट शोधावी लागेल, संघर्षातून तुम्हाला पुनरागमन करावं लागेल. 2 चेंडू 7 धावेंची आवश्यकता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव ते कंप्लीट झालाय. आता इथून ही दुख असेल कारण की शेवटची अंतिम विकेट आहे, म्हणूनच हे माइंड मध्ये होतं. विकेट ठेवणं खूप महत्वाची भूमिका. आता शेवटच्या चेंडूवर हा सामना. 1 चेंडू 6 धावेंची आवश्यकता ही अजून समोर असेल. आठवते निदास ट्रॉफी, काय जबरदस्त दिनेश कार्तिकने मारलेला एक्स्ट्रा कव्हरला तो मोठा फटका अजूनही ताजा आहे. आता इथून त्याच पद्धतीची अगदी कामगिरी करावी लागेल. येणारा 1 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. कुठला संघ परिपूर्ण या मॅच मध्ये पुढे येईल अजून सुद्धा सांगू इच्छित नाही, परंतु दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. 1 बॉल्स रिमेनिंग, 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक एंडने ओहो काय घडलंय. वाईट आला परंतु वाईट स्थिती मिळाली. आई गावदेवी चांदीप खानिवडे या संघाकरिता ऑल विकेट्स डाऊन. धावचित बाद होतोय दयानंद तुंबडा एक एंडने. आणि अगदी या महत्वाच्या लढतीमध्ये कमी धावसंख्या डिपेंड करायची होती या षटकामध्ये, आणि ज्याने मात्र हे परिपूर्ण साध्य करून दाखवलं तो आहे वैभव पाटील. व्हॉट अ स्पेल, इनक्रेडिबल स्पेल अगदी पाहायला मिळते. आणि या धावा डिपेंड केल्यात आणि मॅचचा अगदी आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने फिनिश सुद्धा झाला. विजयी होत असताना साई निधी नवसई संघ. परंतु काय मॅच रंगली. जी मॅच पाहण्याकरिता प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलाय ना, त्याच पद्धतीने हा रोमांच अगदी आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. खूप सुंदर पद्धतीने हा सामना अगदी आपण पाहिलाय. वॉन झालेत साई निधी नवसई हा संघ. खूप उलटफेर होते अगदी. जिथे सुरुवातीमध्ये विकेट गेल्यानंतर पार्टनरशिप बिल्ड झाली. पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर अगदी आपण पाहिलं की योग्य त्या पद्धतीने अगदी कमबॅक सुद्धा झाला. आणि शेवटच्या अंतिम स्पेल मध्ये अगदी ही गोलंदाजी वैभव याची अतिशय दर्जेदार राहिली. सो अगदी इथून आपण महत्वाच्या या लढतीमध्ये, महत्वाच्या या सामन्यामध्ये ज्याने धावा केल्या डिपेंड, तो तोच आहे या विजयाचा खरा शिल्पकार. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खड़ा वह खिलाड़ी है सबसे बड़ा. मिस्टर वैभव पाटील हाच असेल या मॅचचा मॅन ऑफ